तिकीट भेटणं म्हणजे खूप खूप मोठं भाग्य आहे सर. सकाळी 4 तारखेला बाबा चला प्रचाराला आपण निघत होतो सर. एकदम देवदर्शन घेऊन मी माझ्या एकदम पद्धतीने निघलो सर. पण दुर्दैवी माझ्या माझ्यासोबत येते काही कारणामुळे गाडी स्लिप होऊन माझा अपघात झाला सर. काम करत आलोय, काम करत राहू. फक्त माझ्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला आहे सर. तो विश्वास तुम्ही तसाच माझ्यावर राहू द्या आणि जास्तीत जास्त शिवसेनेला मत देऊन सर आमच्या पूर्ण पॅनलला निवडून द्या सर. दोन्ही हाडं फ्रॅक्चर होते. आपण त्यांच्या पूर्ण तपासणी अंती मग निर्णय घेतला ऑपरेशनचा. साधारणतः एक 15 टाके बसलेले आहेत त्यांना आणि गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर असून तिथे एक जखम पण झालेली आहे, जे की साधारणतः एक 2 सेंटीमीटर बाय 0.5 × 0.5 सेंटीमीटरचे आहेत. नमस्कार मित्रांनो, सध्या जसं आपण मी वेगवेगळ्या उमेदवारांचे विचार दाखवायचा प्रयत्न करत होतो वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन. आज मी अशा ठिकाणी आलो, हा कोणा एक प्रभाग नसून हा एक दवाखाना आहे, कलावती हॉस्पिटल. मी दाखवण्याचा प्रयत्न हेच करतोय की एका उमेदवारासाठी जेव्हा निवडणूक येते त्याला तिकीट किती महत्त्वाचं असतो, आणि ते पण महापालिकेचं. कारण की काय असतो, तो उमेदवार किंवा तो कार्यकर्ता तो जीवाचं रान करतो त्या पक्षाला मोठं करण्यासाठी. त्याच्या प्रभागामध्ये वार्डामध्ये तो सतत वावरत असतो, माणसात जात असतो, आणि शेवटी त्याच्या निष्ठेला जेव्हा फळ मिळतं, यश येतं आणि त्याला तिकीट जाहीर होतं, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल. परंतु एक असा उमेदवार आहे, त्याला आनंद झाला आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा अपघात देखील झाला. आज त्याच्या मनावर काय बितत असेल, त्याच्या परिवारावर काय बितत असेल, आणि त्या प्रभागामध्ये जिथं तो वावरलाय तिथं काय बितत. असे उमेदवार आहेत माझ्यासोबत, हरेश देवावाले. खरं तर हे बोलणं सुद्धा योग्य होणार नाही, परंतु मलाच हे होत होतं की ते आज प्रचाराला सुद्धा जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्यांचे विचार जनतेपर्यंत कसं पोहोचू शकेल मी ते सांगण्याचा प्रयत्न. हरेश भैया, सुरुवातीला तर थोडासा परिचय द्यावा प्रभागाबद्दल आणि सगळ्या गोष्टीबद्दल. सर माझं नाव हरेश गणेश भैया देवावाले सर. मी प्रभाग क्रमांक 3 या प्रभागातून उमेदवारी मला जाहीर झालेली आहे सर. आमचे नेते माननीय श्री अर्जुनभाऊ खोतकर, दादोभाई खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढत होतो सर. तिकीट हा म्हणजे शिवसेना पक्ष हा असा आहे सर, एकदम फक्त याचं तिकीट भेटणं म्हणजे खूप खूप मोठं भाग्य आहे सर. साहेबांनी ती मला संधी दिली सर, पण त्या संधीचं मला हे करता आलं नाही सर. एकदम फक्त सकाळी 4 तारखेला बाबा चला प्रचाराला आपण निघत होतो सर. एकदम देवदर्शन घेऊन मी माझ्या एकदम पद्धतीने निघलो सर. पण दुर्दैवी माझ्यासोबत येते काही कारणामुळे गाडी स्लिप होऊन माझा अपघात झाला सर. 4 दिवस कालावधी या रुग्णालयात मी ऑपरेशन घेत होतो सर. त्यावेळेस पण आमचे आदरणीय नेते दादू भैया सर्व माझ्या मागं होते सर. आणि त्याच प्रकारे प्रभाग क्रमांक 3 हा असा पक्ष आहे सर, हा शिवसेनेचा गड आहे सर. पूर्ण पॅनलची जबाबदारी ही साहेबांनी माझ्यावर टाकली होती सर. आता काय म्हणावं सर, दुर्दैवानं ही घटना घडली सर. नक्कीच हे दुर्दैवी जरूर असलं तरी आज समजा सांगायचं झालं आज, कारण की तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय होऊ शकत नाही, कारण की पायाला देखील इजा झालेली आहे, त्यांचे पाय देखील फ्रॅक्चर आहेत, आणि इतका मोठा अपघात झाला होता की जेणेकरून ते आजही ॲडमिट आहेत. तर दादा, जर सांगायचं झालं दर्शकांना आज थोड्याशा एक शॉर्टमध्ये की का तुम्हाला निवडून देण्यात यावं, कारण की काय तुम्ही असं केलंय? सर मी 100% होतं. आमचं एकच घोषवाक्य होतं सर, आमचं काम करत आलोय, काम करत राहू, हे आमचं घोषवाक्य होतं सर एकदम. कारण की यापूर्वी पण मी 5 वर्ष नगरसेवक होतो, त्यावेळेस आम्ही 80% काम पूर्ण केलेले सर. जनतेचा आमच्यावर खूप खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे सर. जनता आमच्यासोबत आहे सर, आणि पूर्णतः ते आमच्या पाठीशी राहणार आहे सर. कार्यकर्ता हा सर्वात मोठा आमच्या मागचा खंबीर पाठवत होते, आणि त्याच पद्धतीने आमचे नेते माननीय श्री भाऊ दादू भैया यांचं कामावर खूप मोठं नेतृत्व लाभलेलं आहे सर. नक्कीच आता प्रचारात आपण सक्रिय होऊ शकाल का? 2 दिवस सर, फक्त आम्हाला 2 दिवस पण भेटले सर. मी म्हणतो सक्रिय काय सर, 100% आम्ही प्रचारात जाऊ सर. आणि शेवटी जर जनतेला आव्हान करायचं राहिलं की बाबा आज ही परिस्थिती आहे, प्रचार तर म्हणजे काय होतं 2-4 दिवसानंतर जर थोडी प्रकृती बरी झाली, व्हीलचेअर जरी अवेलेबल झाली, तर मी इतकं मानतो की उमेदवार हा जीवाचं रान करेल पण निवडणुकीला सामोरं जाईल. सर मी काय म्हणतो, मी उमेदवार नाही. उमेदवार कोण आहे, माझ्या वार्डातील माझ्या प्रभागातील जे माझे कार्यकर्ते म्हणतील किंवा माझी मित्रमंडळी म्हणतात की माझे भाऊ बंधू जे असतील, आई बहिणी ज्या असतील, ते आज उमेदवार आहे सर. मी उमेदवार नाही आहे, तर ते स्वतःला उमेदवार म्हणून ते माझा प्रचार करता येईल सर एकदम. नक्की शेवटी जर आव्हान करायचं राहिलं जनतेला तर काय करणार? फक्त माझ्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला आहे सर. तो विश्वास तुम्ही तसाच माझ्यावर राहू द्या आणि जास्तीत जास्त शिवसेनेला मत देऊन सर आमच्या पूर्ण पॅनलला निवडून द्या सर. हीच माझी विनंती आहे. जय भवानी, जय शिवाजी.
नक्कीच काळजी घ्यावी. माझ्यासोबत डॉक्टर साहेब सुद्धा आहेत कलावती हॉस्पिटलचे. साहेब, जसं त्यांची प्रकृती आता त्यांची इच्छा तर खूप आहे प्रचाराला जाण्याची. काय मेडिकल कंडिशन आहे, कधीपासून ते सक्रिय होऊ शकतात का? ज्या दिवशी हरीश भैया हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, अपघात झाल्यामुळे त्यांच्या गुडघ्याच्या खालचं जे हाड आहे, दोन्ही हाडं फ्रॅक्चर होते. आपण त्यांच्या पूर्ण तपासणी अंती मग निर्णय घेतला ऑपरेशनचा आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यांचं ऑपरेशन केलं. सध्या रिकव्हरी फेजमध्ये आहे आणि पेशंटचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि रिकव्हरी चालू आहे चांगल्या पद्धतीनं. लवकरात लवकर फील्डवर उतरतील एवढं आम्ही सांगू शकतो. साहेब, जसं मेन त्यांचा अपघात झालाय, इंजुरीज कशा प्रकारे झाली, काय काय झालंय इंजुरीमध्ये? त्यांच्या डोळ्याच्या वर आणि कपाळावर देखील मार आहे. तिथे साधारणतः एक 15 टाके बसलेले आहेत त्यांना आणि गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर असून तिथे एक जखम पण झालेली आहे, जे की साधारणतः एक 2 सेंटीमीटर बाय 0.5 × 0.5 सेंटीमीटरचे आहे, ज्याला की आम्ही कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणतो. आणि त्या परिस्थितीमध्ये पेशंटला जी जखम आहे ती कधी कधी त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण असतात. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर पेशंटला सगळ्या तपासण्या करून ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्यांचं ऑपरेशन केलं. आता पेशंट रिकव्हरी फेजमध्ये आहे. जर ते फील्डवर उतरले तर अनावधान काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता? त्या पूर्ण काळजी आपण घेऊया. त्यांना कसं कसं मोबिलाईज करायचं सगळ्या गोष्टीची त्यांना माहिती पण देऊया आणि त्यांच्यासोबत आमची टीम पण एखादी जर लागले त्यांना तर आम्ही ते नक्की देऊया ॲज अ पेशंट म्हणून. धन्यवाद सर. जसं आपण बघितलं, हे होते हरेश भैया देवावाले, जे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत. आपण बघितलं त्यांची इच्छाशक्ती काय असते, एक उमेदवाराची इच्छाशक्ती, एका कार्यकर्त्याची. मी तुमच्यापर्यंत तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज त्यांची उठून बसण्याची सुद्धा कंडिशन नाही, तरी देखील ते म्हणतात की मी 2 दिवसात सक्रिय होणार आणि वार्डामध्ये जाऊन प्रचार करणार आणि सोबतचे त्यांचे लोक करत आहे. पण म्हणजे या इच्छाशक्तीला खरीच सलाम. व्हिडिओ आवडला असेल या उमेदवाराचा, नक्की शेअर करा आणि उमेदवारांच्या विचारावर मतदान करा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.